नमस्कार, मी ॲडव्होकेट गणेश तुकाराम जुगदर, शेतकरी संघटना अध्यक्ष, माझे गाव आवळाई, तालुका आटपाडी। मी 25 जुलै 2025 रोजी बैलगाडी शर्यती स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्याला मी शासनाची परमिशन घेतलेली होती। त्याप्रमाणे मला कोणतीही शासनाने अडचण नव्हती, काही नव्हती। आणि माझ्या मैदानावर मैदान 2 दिवस पुढे आहे। त्याच्या आधी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलास प्रकाश देशमुख यांनी एक चुकीच्या पद्धतीने क्लिप टाकली आणि ती क्लिप व्हायरल झाल्यामुळे तिथं वादाचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आम्हाला मैदान घेण्यासाठी शासनाने विनंती केली की थांबवावं, तुम्ही मैदान पुन्हा घ्यावं। आणि ते मैदान आम्ही पुन्हा घेतलं आणि पुन्हा मैदान व्यवस्थित पार पाडलं। त्यानंतर अशाच ठिकाणी बऱ्याच बैलगाडी शर्यत आयोजकांना की आम्ही सांगतोय त्या पद्धतीने मैदान घ्यावं अशी त्यांनी बरेच ठिकाणी व्हायरल झालेल्या त्यांच्या क्लिपा मी बघितल्या। त्यानंतर मी त्यांच्या क्लिपच्या आधारे दिनांक 13/2/2026 रोजी मी माननीय महसूल आयुक्त चंद्रकांत पुलकंड वारसो यांना तक्रारी अर्ज दाखल केला आणि त्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन 11/3/2026 रोजी महसूल आयुक्त यांनी पुणे पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना पत्र काढलं। त्या तक्रारी अर्जात मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीन शेवाळे आणि विलास देशमुख हे सचिव आहेत आणि हे दोघे की बैलगाडी शेतकरी मालकांना आणि आयोजकांना वेठीस धरतात की आम्ही जो प्रोटोकॉल घालू त्या प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही शर्यत आयोजन करा असं ते निर्देश लावतात। आणि त्यात एक समालोचक म्हणून एक घटक असतो जो बैलगाडी आयोजन करताना पुकारत असतो। गट नंबर 1, गट नंबर 2 आणि झेंडा पंच तो झेंडा टाकण्यासाठी असतो। यांना एक प्रोटोकॉल घालतो की तुम्ही संघटनेबरोबर आमच्याबरोबर राहा, नाहीतर तुम्हाला आम्ही त्या मैदानात जाऊ देणार नाही, तुम्हाला पण निर्बंध घालू। अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी प्रोटोकॉल तोडल्यामुळे आणि ही तक्रारी अर्जाची दखल घेतली की तक्रार सुनावणी घेण्यासाठी पुणे पोलीस ग्रामीण यांनी त्यांना पत्र व्यवहार केला असावा। आणि या पत्राच्या आधारे त्यांनी मला आज दिनांक 24/4/2026 रोजी दुपारी 1:05 आरोग्य भाषेत शिवीगाळ आणि जीवे मारणे धमकी देऊन तो मैदान घे, तो आयोजक बनव, तो आयोजन कर, तुझ्या मैदानावर मी चुकीच्या क्लिपात टाकणार आणि माझ्यावर कितीही गुन्हा दाखल कर, काय फरक पडत नाही, तक्रारी अर्ज राहील बाजूला, तुला बघून घेऊ, अशा खालच्या भाषेत जाऊन मला त्यांनी शिवीगाळ केली। आणि ही संस्था मुळात कोणती रजिस्ट्रेशन नाही, ही संस्था फ्रॉड आहे। या संस्थेचं कुठेही रजिस्ट्रेशन नाही अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणून। आणि कोणत्याही संघटनेला किंवा कोणालाही असं कोणत्याही बैलगाडी शर्यती आयोजकाला निर्बंध घालता येत नाही की आम्ही सांगतोय तसं मैदान घ्या किंवा आम्ही सांगतोय ते निर्बंध लावा, आम्ही सांगतोय त्याच पद्धतीने निकाल द्या, असं कोणालाही घालता येत नाही। आणि माझं बैलगाडी शर्यती मालकांना विनंती आहे की जर तुम्ही ह्या मैदानात पळाला म्हणून त्या मैदानात जर तुम्हाला नंबर आला किंवा निकाल दिला नाही, त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, त्याच्याशी आम्ही ठामपणे पाठीशी आहे। आणि शासनाला सुद्धा माझी या पत्रकार परिषदेमध्ये विनंती आहे, जर कोणी अशी कुठली संघटना जर निर्बंध घालत असेल चुकीच्या पद्धतीने किंवा बेकायदेशीरपणे आणि कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर शासनाने सुद्धा याची समोर दखल घ्यावी अशी मी विनंती करीत आहे। आणि इथून पुढं मी कायदेशीर लढा लढणार आहे। आणि त्याच कालच्या जेव्हा मला फोन आल्यानंतर 24/4/2026 रात्री मी त्यांच्यावर 11 वाजता उशिरा गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला, त्याची ही कॉपी मी आपल्याला दाखवत आहे, समोर कॉपी आहे। विलास प्रकाश देशमुख यांच्यावर मी रितसरपणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि इथून पुढं त्यांनी मला कोणतेही जीवे मारण्याची धमकी दिली, काय झाली तर त्याला शासन ही जबाबदार राहणार आहे। शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ही विनंती मी करीत आहे।